मित्रांनो, असं म्हणतात की लग्न हे स्वर्गात जुळतात. पण कधी-कधी खऱ्या आयुष्यात हे नाते टिकत नाही आणि घटस्फोटापर्यंत पोहोचतात. अनेकदा लोकांना वाटतं की एकदा घटस्फोट झाला की आयुष्य संपलं. पण आज टीव्ही मसाल्याच्या या खास व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मराठी इंडस्ट्रीतील एका अशा दिग्गज जोडीची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी दाखवून दिलं की अपयशी घटस्फोटानंतरही आयुष्य सुंदर बनवता येतं. ही गोष्ट आहे मराठी सिनेसृष्टीचे बॉस म्हणजेच दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर आणि त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांची. या दोघांनीही आपल्या आयुष्यात पहिल्या लग्नाचा दंश झेललेला होता. पण त्यानंतर आई चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट कशी झाली, पहिल्या पत्नीची मुलं आणि दुसऱ्या पतीची मुलगी या सगळ्यांना एकत्र आणून महेश मांजरेकर यांनी एक आदर्श कुटुंब कसं उभं केलं, जाणून घेऊया ही कहाणी. या सुंदर प्रेम कहाणीची सुरुवात झाली 1995 मध्ये. महेश मांजरेकर हे दिग्दर्शक म्हणून त्यांचा आई हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटाच्या दरम्यानच त्यांची आणि मेधा यांची पहिली भेट झाली. महेश यांना मेधा यांच्यातील उत्कृष्ट अभिनेत्री खूप आवडली आणि त्यांनी मेधा यांना या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. मेधा यांनीही ती स्वीकारली. चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सुरू झालेला हा व्यावसायिक प्रवास हळूहळू मैत्रीत आणि नंतर घट्ट प्रेमात बदलला. पण या नात्यात पुढे जाण्याआधी दोघांच्याही पाठीशी भूतकाळातील काही जखमा होत्या. महेश मांजरेकर यांचं पहिलं लग्न कॉस्ट्युम डिझायनर दीपा मेहता यांच्याशी झालं होतं. त्यांच्या या संसारातून त्यांना 2 मुलं झाली. मुलगा सत्या आणि मुलगी अश्वामी मांजरेकर. सुरुवातीला सगळं काही ठीक सुरू होतं. पण काही वैयक्तिक कारणांमुळे आणि मतभेदांमुळे त्यांच्यात दुरावा आला. अखेर अत्यंत समजूतदारपणे महेश आणि दीपा यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. दुसरीकडे मेधा मांजरेकर यांचंही पहिलं लग्न मोडलं होतं. त्यांच्या पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगी होती, जिचं नाव आहे गौरी इंगावले. 2 वेगवेगळ्या वादळातून गेल्यानंतर महेश आणि मेधा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे महेश मेधा यांच्या पहिल्या पतीकडील मुलगी गौरी इंगावले हिचा केवळ स्वीकारच नाही, तर तिला आपल्या सख्ख्या मुलांसारखं प्रेम देऊन मांजरेकर कुटुंबात तिचं उत्तम पालनपोषण केलं. आज गौरी ही एक उत्तम डान्सर आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या लग्नानंतर महेश आणि मेधा यांना सई मांजरेकर ही मुलगी झाली, जिने सलमान खान सोबत दबंग 3 चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आणि नंतर टॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. सखी आणि सावत्र असा कोणताही भेदभाव न करता या तीनही मुली आणि सत्या एकत्र राहतात. मेधा मांजरेकर या केवळ महेश मांजरेकर यांच्या पत्नी किंवा एक उत्तम गृहिणी म्हणूनच नाही, तर त्यांनी स्वतःच्या बळावर मराठी सिनेसृष्टीत एक अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. महेश यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी दे धक्का, नटसम्राट, काक स्पर्श आणि बंद नायलॉनचे यासारख्या सुपरहिट आणि अजरामर चित्रपटातून आपल्या उत्कृष्ट अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. आज महेश आणि मेधा हे खऱ्या आयुष्यात जितके यशस्वी पार्टनर आहेत, तितकेच ते पडद्यावरही सुपरहिट आहेत. मित्रांनो, महेश आणि मेधा मांजरेकर यांची ही कहाणी आपल्याला शिकवते की घटस्फोट म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो, तर मनात प्रेम, आदर, समजूतदारपणा असेल तर विखुरलेलं जग पुन्हा सुंदर पद्धतीनं उभं करता येतं. आज हे कुटुंब संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी एक आदर्श आहे. तर मित्रांनो, महेश आणि मेधा मांजरेकर यांच्या या सुंदर आणि समजूतदार नात्याबद्दल तुम्हाला काय वाटते? यांचा कोणता चित्रपट तुम्हाला खूप आवडतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीतील अशाच कडक, रंजक, खऱ्या-खुऱ्या गोष्टींसाठी टीव्ही मसाला चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.